सेनगाव हिंद केसरीच्या मैदानात जे घडलं त्यानंतर संपूर्ण बैलगाडा शर्यत विश्व आदरलं. घातपाताचा प्रयत्न आणि कटू सत्य या शब्दांनी वातावरण तापलेलं दिसतं. कमेंट सेक्शन पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते, लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि विशेषतः सचिन या नंदीबद्दल लोकांच्या मनात अपार प्रेम आणि काळजी आहे. अनेकांनी ते निषेध नोंदवला. ज्यांनी केलं असेल त्याला देव बघून घेईल. मुख्य प्राण्यांची काही चूक अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिसतात. काहींना तरी मत व्यक्त केलं की शर्यत जिंकण्यासाठी स्पर्धा करा, पण कोणाचे पाय ओढण्याचे नव्हे. म्हणजे स्पर्धेपेक्षा मत्सर वाढतोय हा प्रश्न चाहत्यांच्या मनात स्पष्टपणे दिसतो. दुसरीकडे काही कमेंटमध्ये सावधगिरीचा मुद्दा मांडला आहे. मैदानात बांधताना लोखंडी तारा खिळे कचराची नीट तपासणी व्हावी का? खाण्यातून काही केलं का? नियमित वैद्यकीय तपासणी होते का? म्हणजे ही घटना फक्त आरोप प्रत्यारोप नाही, तर व्यवस्थापनावर आणि काळजी यावरही बोट ठेवते. सर्वात जास्त जाणवणारी गोष्ट म्हणजे एकजूट. सचिन लवकर बरा हो, महादेवाचा आशीर्वाद, किमान 6 महिने आराम द्या, अशा प्रार्थना आणि सरली मोठ्या प्रमाणावर आली. लोक केवळ प्रेक्षक नाही तर ती भावनिकरित्या जोडलेली आहेत. काहींनी तर स्पष्ट सांगितलं, जिंकणं महत्त्वाचं नाही, पण नंदीची तब्येत त्यामुळे महत्त्वाची आहे. त्याचबरोबर अनेकांनी तर नामांकित नंदी आणि मालकांच्या मुलाखतीची मागणी केली. म्हणजेच लोकांना पारदर्शकता हवी, काय खरं काय अफवा हे चित्र स्पष्ट व्हायला हवं. एकूणच पुसेगावकरांनंतर प्रसंग हा फक्त एका नंदीपुरता मर्यादित नाही, हा संपूर्ण बैलगाडा संस्कृतीसाठी एक इशारा आहे. स्पर्धा असू द्या पण शत्रुत्व नको, जिंकण्यासाठी जिद्द असू द्या पण माणुसकी आणि प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता जपूया, कारण शेवटी मैदान जिंकण्यापेक्षा मन जिंकणं मोठं आहे.